येवला मुक्तिभूमी येथे बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन संपन्न. धर्मांतर घोषणेच्या 89व्या वर्धापन दिनानिमित्त भारतीय बौद्ध महासभा येवला तालुका व जिल्ह्याच्या वतीने मुक्तिभूमी येथील मुक्ती प्रतिष्ठान महाउपासिका मीराताई आंबेडकर हॉलमध्ये शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी या शिबिराचे संघनायक भंते सारीपुत्त यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भारतीय बौद्ध महासभेचे येवला तालुका अध्यक्ष भाऊसाहेब जाधव अध्यक्षस्थानी होते, तर नाशिक जिल्हा पूर्व ग्रामीण जिल्हाध्यक्ष गौरव पवार, नाशिक जिल्हा सरचिटणीस राजूभाऊ जगताप, नाशिक जिल्हा पूर्व सतीश गांगुर्डे तसेच केंद्रीय शिक्षक पीके गांगुर्डे यांच्या हस्ते धूप प्रज्वलन करून बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन करीत भारतीय बौद्ध महासभा येवला तालुका अध्यक्ष भाऊसाहेब जाधव यांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध व बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून सामूहिक त्रिशरण पंचशील पठण करण्यात आले. या शिबिराचे संघनायक भंते सारीपुत्त यांच्या मार्गदर्शनाखाली हे 4 ऑक्टोबर ते 13 ऑक्टोबर दरम्यान 10 दिवसीय बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे आयोजन करून बौद्ध धम्माचा प्रचार व प्रसार व्हावा, तसेच कर्मकांडातून मुक्त करणारा व प्रगतीकडे नेणारा धम्म आचरणातून अंगीकारावा या उद्देशाने धम्मानुसार बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन यावेळी करण्यात आले. यावेळी कार्यक्रमासाठी नाशिक जिल्हा पश्चिम संस्कार शिबिराचे कृष्णा सोनवणे, प्रकाश जगताप, रत्नाकर साळवे, नाशिक शहराध्यक्ष एस जाधव, मनोज मोरे, शहाजी वानखेडे, शिवनाथ चव्हाण, रामभाऊ केदारे, रवी मामा सोनवणे, श्रावण गरुड, बाबूराव पगारे, वसंत घोडेराव, हरी अहिरे, पोपट खंडागळे, विनोद त्रिभुवन यांच्यासह अनेक उपासक यावेळी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट मायभूमी न्यूज चॅनल महाराष्ट्र.